हरिद्वारहून यमुनोत्रीला जायला 2 मार्ग आहेत. आम्ही देहरादून व मसुरी मार्गे निघालोय आणि वाटेत आम्हाला छान सुंदर असा केम्प्टी वॉटरफॉल लागलाय. तुम्ही सुद्धा या वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता या मार्गाने गेलात तर. या वॉटरफॉलला 3 स्टेप्स आहेत. 3 स्टेप्स मधून पाणी खाली उतरत असतं आणि पोहण्यासाठी पण छानशी तुम्हाला एक पॉन्ड सारखं आहे, त्यामुळे तुम्ही तो पोहण्याचा आनंद घेऊ शकता तिथे. सकाळी 7 वाजल्यापासून प्रवास करून आता बडकोट येथे आम्ही चहापानासाठी थांबलेलो आहोत. आता इथून पुढचा प्रवास यमुनोत्रीला होईल. यमुनोत्री इथून 40 किलोमीटर आहे. साधारण अजून 2 तासाचं रनिंग आहे. 9 तासाचा प्रवास करून आता आम्ही जानकी चट्टीला आलेलो आहे. आता उद्या आम्ही यमुनोत्रीला प्रयाण करणार आहोत आणि यमुनोत्री ते समोर यमुनोत्री दिसतंय तुम्हाला. जय श्रीराम. आता आम्ही यमुनोत्री चढायला सुरुवात करणार आहोत. 5 वाजलेत सकाळचे. यमुनोत्रीला तुम्हाला टेंटची पण सोय आहे राहायची. किलोमीटरचं अंतर आमचं पार करून झालं आहे. स्वच्छता आहे तिथे आणि प्रशासनाची व्यवस्था खूप चांगली आहे. आता वातावरण इथलं चांगलं आहे, पण बऱ्याच वेळा इथल्या वातावरणासारखा बदल होत राहतो. कधी पाऊस पडतो, त्यामुळे तुमच्यासोबत तुम्ही पॉन्चो किंवा विंडशीटर ठेवा. दोन तास झालेत चढून. फक्त 500 मीटर आहे वरती उंचावर. अजून अर्धा तास लागेल चालायला. वाटेत जाता जाता अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी श्रीरामाचं आणि भैरवनाथाचं सुद्धा मंदिर दिसून येतं. ग्लेशियरमधनं पाणी जे वाहत आहे त्याला गरुडगंगा म्हणतात. आता आपण यमुनोत्रीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. फार अंतर नाही आहे, एक 5-10 मिनिटाचं अंतर आहे. हे देऊळ समुद्र सपाटीपासून 10,804 फुटावर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार ऋषी असिता यांनी आयुष्यभर गंगा आणि यमुना या दोन्ही ठिकाणी दररोज स्नान केले. वृद्धापकाळात त्यांना गंगोत्रीला जाता येत नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी यमुनोत्रीच्या समोर गंगेचा प्रवाह आला. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय. एक महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही शूज घालून प्रवास करावा. सकाळी 5 वाजल्यापासून चालायला सुरुवात करावी, म्हणजे तुम्हाला गर्दी टाळता येईल. 5 वाजता सुरुवात करून आम्ही 10:30 वाजता म्हणजे जवळजवळ 5 तासात यमुनोत्रीची यात्रा पूर्ण झालेली आहे. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही की जाताना हातात एक काठी हवी सपोर्टसाठी. जानकी चट्टी येथे प्राचीन एक शनी मंदिर आहे. उद्या उत्तर काशीला जाता त्याचं आम्ही दर्शन घेणार आहोत.